शिक्षक हे असं व्यक्तिमत्व असतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना एक वेगळं असं स्थान असतं. आपलं गुरु असेल किंवा आपल्याला एक मार्गदर्शक असेल, अशा प्रत्येक भूमिका आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची ठरणारं व्यक्तिमत्व असतं शिक्षक. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहेत. आज एक आगळा वेगळा आणि आपल्याला दृष्टिकोन आणि एक वेगळं मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आणि हा पॉडकास्ट ठरणार आहे. आणि त्यासाठी आज मी आमंत्रित केलं आहे आपल्या जुन्नर तालुक्यातील एक विशेष असं व्यक्तिमत्व असलेले बाबेल सर. नमस्ते सर. नमस्कार. तर आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून एक शिक्षक कसा असतो, कसा असावा आणि एक मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. आणि सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या. नमस्कार. या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक दीपिका जंगम यांनी मुलाखत घेण्यासाठी इथपर्यंत ते आलेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर रतिलाल रामचंद बाबेल. सन 1993मध्ये शिक्षकी पेशामध्ये मी रुजू झालो. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिर नारायणगाव या ठिकाणी. तत्पूर्वी नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी पण सेवा करण्याचा योग आला. शिक्षकी पेशामध्ये येण्याचं मूळ कारण म्हणजे लहानपणापासून घडत असताना मी जे पाहिलेले शिक्षक होते त्यांचा त्याग होता, त्यांचा समर्पण भाव होता आणि माझ्याकडे असणारं ज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ही जी तळमळ होती, त्या तळमळीमुळे या शिक्षकी पेशामध्ये यावं असा निर्धार पक्का होता आणि त्यामुळे या पेशामध्ये आलो. जवळपास एकूण 35 वर्ष या शिक्षकी पेशामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि अतिशय आनंद वाटतो का अनेक विद्यार्थी या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या हातून घडलेत आणि ते आजही ओळख ठेवतात, भेटल्यानंतर नमस्कार करतात. मला वाटतं एका शिक्षकाला मिळणाऱ्या पगारापेक्षा विद्यार्थ्यांनी येऊन त्यांनी केलेली प्रगती सांगितल्यानंतर तो जो आनंद मिळतो तो खूप जास्त असतो आणि तो कमावण्याचाच प्रयत्न आमच्यासारख्या अनेक शिक्षकांनी या पिढीमध्ये केलेला आहे. सर, तुम्ही विज्ञानाचे शिक्षक आहात. तसाही आपल्याला विज्ञान हा आजही खूप अवघड विषय वाटतो, पण मी अनेकांकडून ऐकलंय की तुम्ही जो विज्ञान विषय आहे तो खूप वेगळ्या पद्धतीने शिकवत होतात आणि त्याची आवड निर्माण करणारे तुम्ही आहात. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आता विज्ञान विषय मुलांना अवघड का वाटतो तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या दैनंदिन जीवनाशी जर आपण रिलेट केल्या, कोरिलेट केल्या तर ते सोपं पडतं, पण बऱ्याच वेळेला तसं होत नाही. शिक्षक बऱ्याच जण पुस्तक हातामध्ये घेऊन वर्गामध्ये येतात. मला वाटतं विज्ञान हा विषय पुस्तक हातात घेऊन शिकवण्याचा विषय नाही आहे. तर एखादी संकल्पना समजून सांगताना तिचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग होत आहे आणि त्याच्या माध्यमाद्वारे जर सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या संकल्पना पाठ कराव्या लागत नाही, त्या हृदयामध्ये कोरल्या जातात आणि त्या कायमस्वरूपी ध्यानात राहतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम आहे, खूप सोपा आहे. ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन बट इन अपोजिट डायरेक्शन. हे असं वाक्य पाठ करून घेऊन उपयोग नाही आहे. विज्ञान हा विषय पाठांतराचा नाही, तो अनुभवाचा विषय. मग आपण एक साधा फुगा घेतला, तो फुगामध्ये आपण हवा भरली आणि तो फुगा सोडण्याचा प्रयत्न केला न बांधता, तर ती जी हवा बाहेर पडते त्याच्यामुळे ॲक्शन आणि रिॲक्शन आपल्याला समजून सांगता येतात. आणि लर्निंग बाय डुईंग हे विज्ञानाचं मुख्य तत्व आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून पाहिले तर त्या संकल्पना अधिक दृढ होतात. आणि अशाच पद्धतीने किंवा आपल्या संत साहित्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या संत साहित्याचा या विज्ञानाशी रिलेटेड काही भाग जर आपण समजून सांगितला तर मुलांना ते समजायला अधिक सोपं होतं असं मला वाटतं. तरी इतकं छान सरांनी आत्तासुद्धा खूप छान असं स्पष्टीकरण दिलं. सर, ज्यावेळेस आपण मुलं घडवतो किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत की तुमच्याकडून घडून ते आत्ता खूप मोठ्या पदांवर आहेत, तर त्यांच्याकडून येणारा आत्ताचे तुम्हाला जे अभिप्राय असतील काय असतील त्यावेळेस कसं वाटतं? खूप अंगावरती शहारे आले आणि मला वाटतं शहारे विनाकारण येत नाही. कारण विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं खूप वेगळं आहे.
केवळ 4 भिंतीमध्ये शिकवणं म्हणजे शिक्षण होत नाही, तर त्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली, तो कोणत्या पार्श्वभूमीतून आलेला आहे. कधी कधी वर्गामध्ये विद्यार्थी थोडं खोडकरपणा करतात, पण खोडकरपणा का केला हे समजून घेण्यासाठी त्याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी समजून घेतली आणि त्याला आपण समजून घेतलं, त्याला प्रेम दिलं, त्याला माया दिली, तर मला वाटतं विद्यार्थी आहे ना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला विसरत नाही. अशा अनेक विद्यार्थी आज परदेशामध्ये त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरी आहेत. काही जण परदेशामध्ये सुद्धा वेगवेगळे लेक्चर घेत आहेत आणि त्यांचे ज्यावेळेला फोन येतात का सर आम्ही घडलो, याच्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. मला तर वाटतं आम्ही पगार घेऊन नोकरी केलेली आहे, पण विद्यार्थी ते ज्यावेळेला मानतात ना त्यावेळेला खूप आनंद वाटतो. आणि सगळे खासदार साहेबसुद्धा विद्यार्थीच आहेत. असे बरेच विद्यार्थी एका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी आहेत. काही जण आता प्राचार्य पदावरती आहेत, काही जणांची स्वतःची फॅक्टरी आहे, काही जणांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. आणि मग हा जो आनंद आहे ना हा खूप मोठा आहे, कारण केवळ पुस्तकातल्या ज्ञानाने हे शक्य होत नाही. गुरु शिष्याचं नातं टिकवण्यासाठी पुस्तकाच्याही बाहेर जावं लागतं आणि ते काम मला वाटतं आमच्या पिढीतल्या अनेक शिक्षकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक शिक्षकांना ते प्रेम आजही मिळत आहे. सर अनेक वर्ष तुम्ही शिक्षण सेवा म्हणून दिलेली आहे. तुम्ही अशा 2-3 पिढ्या पाहिल्या असतील, म्हणजे अगदी 90च्या दशकातली मुलं, त्याच्यानंतरचा काळ आणि आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे फक्त मोबाईलवर ज्यांचं शिक्षण चाललंय, तुम्हाला यामध्ये काय तफावत वाटते किंवा नवीन विद्यार्थ्यांना काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे. आणि हा 90च्या कालावधी आहेत ना, मुलांच्या छोट्या फार तक्रारी असायच्या. त्या किरकोळ म्हणजे काय तर एकमेकांना कागदाचे बोळे करून मारणे, गृहपाठ न करणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्या करायच्या. परंतु त्यांच्याकडून शिक्षकांनी दिलेलं ज्ञान समजून घेण्याची खूप कुवत होती आणि ते फार क्युरियस असायचे का बा मला समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला बाकीची साधनं नसल्यामुळे शिक्षक जे सांगतील त्याच्यावरती ते खूप अवलंबून राहायचे, शिक्षकांवरती प्रेम करायचे आणि त्यांच्या शंका खूप विचारायचे. त्यामुळे आम्हालाही अलर्ट राहावं लागायचं. कोणता हुशार विद्यार्थी काय शंका विचारील सांगता येत नाही, म्हणून आम्हालाही चौफेर वाचन करावं लागायचं. पण आता काळ बदललेला आहे, मुलांच्या गरजा पण बदललेल्या आहे. त्यावेळेला मुलं अपमान सहन करत होती, कारण तो अपमान घरातूनही होत होता, समाजातूनही होत होता. अपयश पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये होती आणि मागितलेल्या सगळ्या गोष्टी वेळेवर मिळत नव्हत्या, पालक देत नव्हते. पण आता पालकांना काय वाटतं का या कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती कमी झाल्यामुळे, कुटुंबामध्ये 1 किंवा 2 मुलं असल्यामुळे मुलांनी मागितलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. त्यामुळे मुलांना नकार पचवण्याची ताकद राहिलेली नाही आहे. आणि मोबाईलमध्ये ज्ञान उपलब्ध असल्यामुळे गुगल बाबाकडून त्यांना वाटतं आपल्याला मिळतंय, मग गुरुजीची गरज काय. पण मला वाटतं 5G येऊ द्या, 7G येऊ द्या, नाही तर 8G येऊ द्या, गुरुजीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, शिक्षक जे सांगतात ते समजून घेतलं पाहिजे. ही पिढी खूप ॲडव्हान्स आहे, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये ती वावरत आहे, परंतु त्यांच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं आत्ताच्या शिक्षकांनी थोडंसं बदललं पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता शिक्षकांनी त्यांच्या गरजा ओळखून आणि त्यांना जे माहीत नाही ना ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी स्वतः अपडेट होण्याची गरज आहे असं मला वाटतंय. सर आता ते इस्रोमुळे आपल्याला विज्ञान, अनेक मुलं आता इंजिनिअरिंग वगैरे करतात विज्ञानाची कास धरून. तर मी असं ऐकलंय की तुमचं एक लॅब पण आहे, तर त्याची काय संकल्पना आहे? खूप छान प्रश्न विचारला. आम्ही बऱ्याच दिवसापासून असं विचारत होतो का जुन्नर तालुक्यामध्ये एखादं सायन्स रिलेटेड सेंटर असावं म्हणून. आणि म्हणून आम्ही काही मित्रांच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटर सुरू केलेलं आहे. हाच उद्देश आहे का ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इस्रो म्हणजे काय, इस्रोमध्ये कसं जाता येतं आणि इस्रोशी रिलेटेड कोणकोणते कोर्सेस असतात ते माहीत व्हावं. विद्यार्थ्यांना 3D प्रिंटिंग काय, त्याच्यानंतर विमानाचं कार्य कसं चालतं, आकाश निरीक्षण कसं करायचं, या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना माहीत व्हाव्यात, त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही नारायणगावमध्ये हे केंद्र सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं या ग्रामीण भागातलं हे पहिलं केंद्र आहे आणि याला खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. जर कोणाला
अधिक माहिती लागत असेल तर त्यांनी मी नंतर नंबर देणार आहे, आपण संपर्क करा, आम्ही त्याबद्दल अधिक माहिती देऊ. आम्ही काही थोड्या दिवसामध्येच काही शॉर्ट टर्म कोर्सेस या केंद्रामार्फत आम्ही सुरू करणार आहोत, ज्युनियर सायंटिस्ट, सिनियर सायंटिस्ट. आणि आम्ही या केंद्रामार्फत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतोय, ऑफलाईन घेतोय, ऑनलाईन घेतोय. छान अशी गोष्ट आहे की आपण प्रत्येक गोष्ट शहरात पाहतो, पण ग्रामीण भागात सुद्धा इतके चांगलं जर मार्गदर्शन मिळालं तर आपल्या मुलांना खूप चांगलं आहे. सर, आता तुम्ही सेवापूर्ती तर झाली आहे, रिटायरमेंट घेतली आहे, आता याच्यानंतर 1-1.5 वर्ष झालं आहे रिटायरमेंट घेऊन, पण तुम्ही सामाजिक कामांमध्ये पण खूप आहात आणि हे सुद्धा आता मी विज्ञान लॅबचं हे तुम्ही सांगितलं, याचं ताळमेळ कसं जुळवता किंवा परत या सगळ्या विद्यार्थी असतील किंवा समाज असेल यांच्याशी कसं कनेक्ट राहता? खूप छान. आणि समाजाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न खूप वर्षापासून आहे. मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी मोफत व्याख्यानाला जायचं. जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचा अध्यक्ष मी बरेच वर्ष होतो. त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या शाळांमध्ये जाण्याचा योग आला. वडिलांच्या नावाने एक सामाजिक ट्रस्ट स्थापन केलं होतं, त्याच्यामार्फत आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील 350 जणांना का जे प्रसिद्धीपासून दूर आहेत अशा जणांचा आपण गौरव केलेला आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये जाणं हा आजचा नवीन भाग नाही आहे. आणि हे करत असताना मी आमच्या ज्ञानामध्ये सुद्धा अपग्रेड कसं होता येईल यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन चालू आहे. वेगवेगळ्या विद्यापीठातल्या कोर्सेसचं काम आम्ही करतो आहे. आणि आत्ताच मध्यंतरी फिलिपिन्स देशाचाही आम्हाला दौरा करण्याची संधी मिळाली. तेथील शिक्षण आणि येथील शिक्षणामध्ये काय तफावत आहे आणि आपण कधी अधिक चांगलं मुलांना कसं देऊ शकतो याचाही विचार आम्ही करतो आहे. आणि आता सध्या माझा विचार चालला आणि बरेचसं मॅटर कलेक्ट झालेलं आहे का संत साहित्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक संकल्पना आलेल्या आहेत ज्या 5वी पासून 12वी पर्यंत रिलेटेड आहेत. तर त्याचं एकत्रीकरण करून त्याला आधुनिक ज्ञानाचा जोड देण्याचाही प्रयत्न करतोय. यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा असेल, नातेवाईकांचा असेल, मित्रमंडळीचा असेल आणि समाजाचाही खूप चांगला हातभार लागतोय. त्यामुळे हे काम करणं शक्य होतंय. खूप छान. म्हणजे ना सगळ्या बाजूनी सर इतकं छान समजून सांगतायत, म्हणजे मीच माझे प्रश्न विसरते आहे. पण सर आज आपल्याला शाळेमध्ये काटकोन त्रिकोण सगळे शिकवतात, पण दृष्टिकोन देणारा शिक्षक खूप महत्त्वाचा असतो आणि मला वाटतं सर तसे आहेत. आत्ताच्या पिढीला आणि तुमच्या या आधीचे जे विद्यार्थी आहे सगळ्यांसाठीच प्रत्येक प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हल्ली असणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. कोणत्याही देशाची प्रगती ही वैज्ञानिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. मला वाटतं ती जर आपण बाजूला केली आणि वैज्ञानिक कास आपण जर धरली तर देशाची प्रगती करू शकतो. आज आपण समाजामध्ये पाहतोय माणूस थोडासा दुःखी झाला, अडचणीत आला का नको त्या मार्गाचा अवलंब करतोय. मला वाटतं थोडासा संयम धरला पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे. आणि हल्लीच्या पिढीने मोबाईलचा वापर जरूर करावा, मीडियाचा वापर जरूर करावा, पण त्याच्यातून आपल्याला योग्य काय घेता येईल, चांगलं काय आणि वाईट काय, म्हणजे विवेक स्वीकारण्याची आज गरज आहे. विवेक जर स्वीकारला ना तर आजची पिढी खूप काही चांगलं करू शकते. म्हणून मुलांनी विवेक स्वीकारावा, नवीन नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा मनामध्ये धरावी आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला थोडासा फरक समजून घेऊन विज्ञानाची कास धरावी. आज मला तरी वाटतंय आपल्याला ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आणि उपयोगी पडणारी आहे. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या चॅनलसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ही जी मुलाखत दिली त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे. मी पण माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय प्राध्यापिका दीपिका जंगम मॅडम यांचा आभारी आहे. थँक्यू. खूप धन्यवाद.